श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. अगदी थोड्याच दिवसात मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार असून आज आपण या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिन्याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या महिन्यामध्ये किती गुरुवार येत आहेत, त्याचबरोबर आपल्याला किती गुरुवार महालक्ष्मीची पूजा करायची आहे, त्याचबरोबर उद्यापन आपल्याला कधी करायचे आहे, एका गुरुवारी अमावस्या येत आहे, तसेच गुरुवार किती पडत आहेत, 4 गुरुवार उपवास करायचा आहे की 5 गुरुवार उपवास करायचा आहे, त्याचबरोबर इतरही देखील आपण महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ही संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपले हिंदू कॅलेंडरनुसार मराठी वर्षातील 9वा महिना म्हणजेच मार्गशीर्ष महिना. मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा सवाष्ण महिलांसाठी विशेष असतो. या गुरुवारच्या दिवशी वैभव लक्ष्मी किंवा महालक्ष्मीचं व्रत करून आपल्या कुटुंबाला समाधान, सुख, समृद्धी, शांती, ऐश्वर्य प्राप्त व्हावं अशी प्रार्थना केली जाते. या व्रताच्या दिवशी वैभव लक्ष्मी घट स्थापन करून शास्त्रोक्त पूजा देखील केली जाते. तर शेवटच्या दिवशी गुरुवारी व्रताचं उद्यापन केलं जातं. आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्याच्या हेतूनेच हे महालक्ष्मीचं व्रत करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. तसेच हे व्रत मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी केलं जातं आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करण्यात येतं. परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष महिन्यात हे व्रत करण्यास जर जमलं नाही, तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून हे व्रत सुरू करावे आणि या व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करावी. तर यंदा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही 13 डिसेंबर पासून होणार आहे आणि पहिला गुरुवार हा 14 डिसेंबर रोजी येणार आहे आणि आपल्याला या दिवशी महालक्ष्मी व्रताची सुरुवात करायची आहे. म्हणजेच या मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात 13 डिसेंबर 2023 रोजी होत असून याची सांगता ही 11 जानेवारी 2023 रोजी होणार आहे. तसेच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण 5 गुरुवार आलेले आहेत आणि 5व्या गुरुवारी अमावस्या आलेली आहे. ही अमावस्या बुधवारी रात्री 8:11 लागणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी संध्याकाळी 5:27 ही अमावस्या असणार आहे. तसेच अनेकांना प्रश्न पडला असेल की या 5व्या गुरुवारी जर अमावस्या येत आहे तर मग या गुरुवारी आपण व्रत करायचं आहे किंवा नाही, उपवास करायचा आहे किंवा नाही. तर या गुरुवारी देखील आपल्याला उपवास करायचा आहे. गुरुवारी आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे. ज्याप्रमाणे आपण 4 गुरुवारचे व्रत केलेले आहे, तर त्याचप्रमाणे आपल्याला या 5व्या गुरुवारी देखील हे गुरुवारचे व्रत करायचं आहे. संपूर्ण विधिवत पूजा आपल्याला या दिवशी देखील करायची आहे. तसेच आपण शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन देखील करत असतो आणि त्यामुळेच आपल्याला या 5व्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन देखील करायचं आहे. हे उद्यापन करत असताना कोणतीही मनामध्ये शंका न ठेवता अगदी मनोभावे आपल्याला हे व्रत करायचं आहे आणि या व्रताचे उद्यापन करायचं आहे. म्हणजेच या शेवटच्या गुरुवारी 5व्या गुरुवारी अमावस्या येत आहे, मग या अमावस्येच्या दिवशी आपण उद्यापन करावं की नाही करावं किंवा पुढच्या गुरुवारी उद्यापन करावं अशी कोणतीही मनामध्ये शंका न ठेवता आपल्याला हे ज्याप्रमाणे आपण 4 गुरुवार व्रत केलं त्याचप्रमाणे आपल्याला 5व्या दिवशीही हे व्रत करायचं आहे आणि या 5व्या दिवशी आपल्याला या व्रताचं उद्यापन देखील करायचं आहे. दिवाळीमध्ये देखील आपण हे लक्ष्मी पूजन करत असतो आणि त्यावेळी देखील अमावस्या असते, तरी देखील आपण हे लक्ष्मी पूजन करत असतो. जर आपण दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजन जर अमावस्येच्या दिवशी करत असतो, तर मग मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी जर अमावस्या येत असेल तर आपण या दिवशी व्रत का करायला नको. या दिवशी देखील आपण व्रत करायचं आहे आणि अगदी मनोभावे व्रत करायचं आहे. ज्याप्रमाणे आपण व्रताची मांडणी करत असतो त्याप्रमाणे व्रताची मांडणी करायची आहे, उपवास करायचा आहे आणि नैवेद्य दाखवून आपल्याला उपवास देखील सोडायचा आहे आणि हा 5वा गुरुवार असल्यामुळे आपल्याला या दिवशी उद्यापन देखील करायचं आहे. तर आता आपल्याला हे मार्गशीर्ष महिन्यामध्ये 5 गुरुवार येत आहेत. तर आता हे कधी कधी येत आहेत, कोणत्या तारखेला येत आहेत ते पाहूया. तर मार्गशीर्ष महिन्यातील जो पहिला गुरुवार आहे, ज्या दिवशी आपल्याला लक्ष्मी पूजन करायचं आहे, तर हा गुरुवार 14 डिसेंबर 2023 रोजी येत आहे. म्हणजेच पहिला गुरुवार हा 14 डिसेंबरला येत आहे. दुसरा गुरुवार हा 21 डिसेंबरला येत आहे. तिसरा गुरुवार हा 28 डिसेंबरला येत आहे. चौथा गुरुवार हा 4 जानेवारीला येत आहे आणि 5वा गुरुवार हा 11 जानेवारीला येत आहे. म्हणजेच आपण करत असलेल्या महालक्ष्मी व्रताची सांगता आपल्याला 11 जानेवारीला करायची आहे. तसेच हे व्रत करत असताना कोणीही व्रत करू शकतं, म्हणजेच पुरुष करू शकतात, स्त्रिया करू शकतात, कन्या देखील करू शकतात. स्त्रिया हे व्रत आपल्या सुखी कुटुंबासाठी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी
तसेच आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा नेहमी वास राहावा, घर हे धनधान्याने भरावे यासाठी हा उपवास करत असतात. तर कन्या आपल्याला योग्य वर प्राप्त व्हावा यासाठी हे व्रत करत असतात. तर अशा प्रकारे हे व्रत कुणीही केलं तरी देखील चालू शकतं. हे व्रत करत असताना त्याचबरोबर या व्रताची जी पूजेची मांडणी असते, तर ही मांडणी करत असताना आपण सकाळी केली तरी देखील चालू शकते किंवा सायंकाळी केली तरी देखील चालू शकते. परंतु भर दुपारी आपण या व्रताची पूजेची मांडणी करायची नाही. ज्या घरामध्ये स्त्रिया जॉबला जात असतील किंवा काही कामानिमित्त घराबाहेर पडत असतील, तर त्यांनी सकाळी हे व्रताची ज्यावेळेला आपण देवपूजा करत असतो, तर त्यावेळेला या व्रताची पूजेची मांडणी केली तरी देखील चालू शकते आणि सायंकाळी दिवे लागणीच्या वेळेला या व्रताची कहाणी वाचली आणि त्यानंतर उपवास सोडला तरी देखील चालू शकतो. आणि ज्यांना सायंकाळी वेळ असेल तर त्यांनी तिन्ही सांजेच्या वेळेला दिवे लागणीच्या वेळेला संध्याकाळी 5 नंतर 5 ते 7 या दरम्यान या व्रताची पूजेची मांडणी करायची आहे आणि त्यानंतर या व्रताची कहाणी वाचून आपण केलेला जो उपवास आहे तर तो उपवास आपल्याला सोडायचा आहे. त्याचबरोबर या व्रताचे जर तुम्ही पूजा मांडणी जर संध्याकाळी 5 ते 7 या दरम्यान जर करत असाल, म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेला जर करत असाल तर अतिशय उत्तम, कारण ही वेळ लक्ष्मी माता आपल्या घरी आगमन करण्याची असते आणि त्यावेळेला तुम्ही जर या व्रताची मांडणी केली आणि या व्रताची कहाणी वाचली तर लक्ष्मी माता आपल्यावर अधिक प्रसन्न होईल आणि लक्ष्मी मातेचा कृपाआशीर्वाद आपल्या कुटुंबावरती राहील. परंतु ज्या स्त्रियांना काही अडचण असेल किंवा काही कामानिमित्त जर घराबाहेर जावं लागत असेल काही कारणास्तव, तर त्यांनी सकाळी आपली देवपूजा झाल्यानंतर ह्या व्रताची मांडणी केली तरी देखील चालू शकते. तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिना कधी सुरू होणार आहे, कधी संपणार आहे, किती गुरुवार आहेत, अमावस्या कोणत्या गुरुवारी येत आहे, मग या अमावस्येच्या दिवशी आपल्याला हे गुरुवारचे व्रत करायचं आहे, उद्यापन करायचे आहे किंवा नाही याच्याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. म्हणजेच आपल्याला 14 डिसेंबर रोजी या गुरुवारच्या व्रताला सुरुवात करायची आहे आणि 5वा गुरुवार 11 जानेवारीला येत आहे आणि या दिवशी आपल्याला या व्रताचे उद्यापन करायचं आहे, सांगता करायचे आहे. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल. लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.